त्यांचे प्राण वाचले असते. या सगळ्याला सरकारही तितकंच जबाबदार आहे हे दुर्दैवानं म्हणावं असं वाटतं. ते कसली वाट पाहत होते, कोणाची वाट पाहत होते? तुमचं जर इंटेलिजन्स विरोधकांवर पाळत ठेवण्या इतपत सक्षम आहे, मग ते अशा अघोरी बाबा बुवा वगैरे 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 च्या जागेमध्ये अत्यंत घृणास्पद क्रूर कृत्य घडत असतील आणि तुमच्याकडे माहिती होती बऱ्याच दिवसापासून, असं तुम्ही काल सांगताय विधानसभेत, मग तुम्ही हे थांबवलं का नाही? तुम्ही अनेक वर्ष मुख्यमंत्री आहात. त्याच्या आधी सुद्धा तुम्ही गृहमंत्री होतात, डेप्युटी सीएम होतात. त्याच्या आधी आपण मुख्यमंत्री होता. तरीही ही माहिती आपल्याकडे आलेली असताना आपण एका महिलेच्या तक्रारीची वाट पाहत बसलात. हे अत्यंत मला असं वाटतं हे चुकीचं आहे. सर, नाशिकमधले एखाद्या व्यक्तीला पकडल्यानंतर पोलीस त्याला त्याच्या तोंडातून वधवून घेतात की नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, मात्र इथून मागचे सगळे तुम्ही तर तिकडे हे होतात, संपर्क प्रमुख राहिले, किती वर्ष पाहिजे, एवढे प्रकरण समोर येतात, पत्रकारांवरती हल्ले होतात लोकांचे. नाही, नाशिक सोडून द्या, ती नाशिकमध्ये एक फॅशन झाली आहे पोलिसांची. पण महाराष्ट्र हा कायद्याचा बालेकिल्ला आहे का? संपूर्ण महाराष्ट्र हा ज्या पद्धतीनं कायद्याचा बालेकिल्ला असायला पाहिजे, नाशिक जर खरोखर कायद्याचा बालेकिल्ला असता तर खराससारखी प्रकरणं निर्माणच झाली नसती. खराससारखी प्रकरणं निर्माण झालीच नसती जर हा नाशिक किंवा अन्य कोणताही जिल्हा बीड कोण आहे तिथे? ज्याने हे सगळं बीडमध्ये घडवलेलं आहे आणि जे चित्र आपण पाहत आहे हे सगळे भारतीय जनता पक्षाचे हस्तक आणि समर्थक आहेत. कॅप्टन खरात हा भारतीय जनता पक्षाचा प्रचारक होता. त्याचा निवडणुकांमध्ये त्याच्या प्रचारासाठी वापर करून घेतला. आपण एक चित्र पाहिलं असेल, बच्चू कडू त्यांना भेटायला गेले आणि बच्चू कडूंना आशीर्वाद देतात, भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळातले मंत्री बनून मला भेटायला या. ते असं नाही म्हणाले की काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भारतीय जनता पक्षाचे मंत्री बनून पुन्हा इथे तुम्ही या. याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पक्षाविषयी त्यांना सहानुभूती होती आणि भारतीय जनता पक्ष अशोक खरातांना सर्व सहकार्य करत होते. आणि निवडणूक काळामध्ये अशोक खरात त्यांच्या भक्तांवर दबाव आणून भारतीय जनता पक्षाचा प्रचार करा, त्यांना मतदान करा अशी भूमिका नक्कीच घेत होता. तसं नसतं तर बच्चू कडू किंवा अन्य लोकांना भारतीय जनता पक्षाचा मंत्री होऊन मला भेटायला या असा आशीर्वाद दिला नसता. पहा तुम्ही, आता जेव्हा तिथे काही अशा घटना घडत गेल्या आणि त्या सरकारमधल्या लोकांना वाटलं की हे आमच्या विरोधामध्ये काहीतरी चाललं आहे, त्यानंतर तिथे कारवाईला सुरुवात झाली आणि चांगल्याही कारवाई झाली. उशिरी का होईना कारवाई झाली. सर, जयकुमार रावल जे मंत्री होते महायुती सरकारमध्ये, म्हणजे फडणवीस 14 ते 19 दरम्यान जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सरकारमध्ये मंत्री असलेले जयकुमार रावल यांनी 1.5 कोटींचा निधी हा त्यांच्या मंदिराला 2018 साली दिलेला होता, तसं GR काढला होता. म्हणजे पाण्यावरनं उद्धव ठाकरेंच्या सरकार. बघा, देवेंद्र फडणवीस यांनी याच्यावरती जास्त न बोललेलं बरं का भाजपच्या लोकांनी. मी जे म्हणतोय की अशोक खराता भारतीय जनता पक्षाचा अधिकृत प्रचारक होता. भारतीय जनता पक्षाची किंवा संघ परिवाराची जी नीती आहे की अशा प्रकारची बुवा बाबा महाराज यांची संघटना बांधायची आहे ना, त्यांची आध्यात्मिक संघटना का सेना आहेच त्यांची, आणि त्या माध्यमातून या सगळ्यांचा वापर करायचा. त्यांनी वारकरी संप्रदायाला सुद्धा राजकारणामध्ये ओढलं. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षच या पापाचा सगळ्यात मोठा भागीदार आहे. याचं प्रायश्चित भारतीय जनता पक्षाने घेतलं पाहिजे. तुम्ही गृहमंत्री आहात, मुख्यमंत्री आहात, तुम्ही विधानसभेत वाचून दाखवाल काही म्हणून लोक त्यावर विश्वास ठेवणार नाहीत. या सगळ्यामध्ये आपल्या लोकांचाही तितकाच वाटा होता. हे जेव्हा मुख्यमंत्री स्वीकारतील तेव्हा त्यांना मी म्हणेन की तुम्ही निष्पक्षपणे काम करताय. सर, एकीकडे अशोक खरात गुन्हेगार आहेत, मात्र त्याच्या महिला आहेत, त्यांचे फोटो सोशल मीडियावर अत्यंत बिभत्सपणे व्हायरल केले जात आहेत आणि त्या महिलांची अभद्र नीती किंवा त्यांचा फायदा घेतला गेला. आतापर्यंत असं कधी झालं नव्हतं. कोणत्याही महिलांची चित्र किंवा फोटो या संदर्भात त्यांची ओळख ही गुप्त ठेवली जात होती.
हे प्रथमच महाराष्ट्रात महिलांची बेआबरू. बरं, हे मोबाईल कोणाकडे होते? जप्त केलेले मोबाईल पोलिसांकडे आहेत. पोलीस कोणाच्या नियंत्रणाखाली आहेत? गृह खात्याच्या. गृह खातं कोणाकडे आहे? भारतीय जनता पक्षाकडे. देशभरामध्ये असे अनेक प्रकार घडलेले आहेत, बलात्काराचे किंवा अत्याचाराचे. कोणाचे फोटो आले नाहीत महिलांचे अशा उघडपणे. पण ह्या वेळेला नाशिकमध्ये प्रथमच कायद्याच्या बालेकिल्ल्यात त्या महिलांचे फोटो येत आहेत. याची लाज वाटली पाहिजे सरकारला. त्या संदर्भात ज्या मंत्री आहेत त्यांना, तेजस्विनी सातपुते की काय त्या ज्या प्रमुख आहेत त्या सगळ्या तपास यंत्रणेच्या, त्यांनी याची चौकशी केली पाहिजे की फोटो बाहेर कसे येतात महिलांचे. ह्याच्यामागे काय आहे? कोणाचं डोकं आणि षडयंत्र आहे? सर, राज्यामध्ये अजित पवार यांचे पक्ष सरकारमध्ये आहे, मात्र त्यांचा मृत्यूची गुन्हा दाखल होतो कर्नाटकमध्ये. जुरो एफआयआर. कसं असतं की देवेंद्र फडणवीस हे वारंवार सांगत होते ते माझे जीवाभावाचे मित्र होते वगैरे. जीवाभावाचे मित्र असतं तर एफआयआर दाखल केला असता पवार कुटुंबियांचा. पवार कुटुंबियांचा एफआयआर दाखल करायला काहीच हरकत नव्हती. नाही, तसं नाही झालं. चला, हिंदी में. उद्धव साहेबांचा काल एकनाथ शिंदे यांनी उद्धव साहेब ठाकरे असा उल्लेख केला विधान भवनामध्ये आणि त्यांचं उत्तम आरोग्य राबो असं देखील. ठीक आहे, चांगलं आहे ना. शिष्टाचार आहे, संस्कार आहेत. उद्धव ठाकरे या राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेना असंख्य पदं दिलेली आहेत. त्यांची जडणघडण केलेली आहे. ते जर केलं नसतं तर जी 50-50 कोटीची जी काही क्षमता निर्माण झाली ती निर्माण झाली नसती. त्याच्यामुळे ती कृतज्ञता त्यांच्या मनामध्ये असेल की आजही आपण ज्या पदावर बसलो आहोत फडणवीस मंत्रिमंडळात, ते श्री उद्धव ठाकरे यांच्या मेहनतीमुळेच. त्याच्यामुळे एक शिष्टाचार म्हणून जर त्यांनी केला असेल त्याच्यावर बातम्या करू नका. बोले. सर, एक मिनट. मराठी ट्रांसजेंडर बिल हाँ हाँ बोलिए. पार्टी मीटिंग बुलाई गई है वेस्ट एशिया के हम रहेंगे ना उपस्थित, क्यों नहीं रहेंगे? अगर ऑल पार्टी मीटिंग में प्रधानमंत्री आते हैं और बातचीत करते हैं तो सभी पार्टियों के प्रमुख नेताओं ने जाकर अपनी बात उनके सामने रखनी चाहिए. आज विश्व की हालत ऐसी है युद्ध के बाद कि भारत का अस्तित्व है या नहीं इस पूरे मामले में ये पता नहीं चल रहा है. पाकिस्तान का अभिनंदन ट्रंप ने किया है क्योंकि पाकिस्तान ने इनिशिएटिव लिया है कि ईरान और इजराइल की जो युद्ध चल रहा है उसमें मध्यस्थता करने को अब तैयार है. ये पाकिस्तानी भूमिका ओपनली ली, लेकिन भारत सरकार भूमिका नहीं ले रही है, किसी प्रकार की भूमिका नहीं ले रही. तो प्रेसिडेंट ट्रंप ने भी पाकिस्तान का अगर स्वागत किया है तो मोदी जी कहाँ है? विश्वगुरु कहाँ है हमारे? इतना बड़ा देश है, हम कहाँ है? मोदी को तो ट्रंप ने फंसा दिया. मोदी को ट्रंप ने उनकी पूरी बेइज्जत कर दी है. चलिए, थैंक यू. ट्रांसजेंडर बिल का ट्रंप ने भी मोदी जी को फोन किया और मोदी जी ने बताया कि शांति बहाल हो, हॉर्मुज़ का रास्ता खुले. सकारात्मक बात हुई है ट्रंप से. हमें मालूम नहीं, मोदी जो बोल रहे इसलिए हम सुन रहे हैं. ट्वीट किया उनसे. हमको मालूम नहीं. अभी हम ऑल पार्टी